Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to study the next topic of our chapter number 2 that is periodic classification of elements. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरचा पुढचा टॉपिक स्टडी करणार आहोत, तो म्हणजे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सो फ्रेंड, कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मागच्या लेक्चरला आपण डोबेरायनर-स्टाईल्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही आपले प्रिव्हियस लेक्चर्स पाहिले नसतील तर ते पहा, म्हणजे तुम्हाला आजच्या लेक्चरची सिक्वेन्स लक्षात येईल. त्यासाठी आजच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या लेक्चरच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. सो फ्रेंड्स, नाव वी आर गोइंग टू स्टडी मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आज आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचा स्टडी करणार आहोत. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन इट. लक्षात घ्या मित्रांनो, मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल काय आहे तर डोबेरायनर-स्टाईल्स नंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज नंतर रशियन सायंटिस्ट मेंडेलिव्ह याने सुद्धा एलिमेंट्सचा क्लासिफिकेशन करण्याचा त्याकाळी प्रयत्न केला. कोणत्या गोष्टी मेंडेलिव्हने ऑब्झर्व केल्या आणि त्या पद्धतीने आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली, ज्याला आपण पिरियडिक टेबल असं म्हणतो, त्याच्या संदर्भात आपण स्टडी करूया. तर पहा, द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह developed the periodic table of elements during the period 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in increasing order of their atomic masses. तर मित्रांनो, लक्षात घ्या, रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह याने 1869 ते 1872च्या दरम्यान एक टेबल प्रिपेअर केला, ज्याच्यामध्ये त्याने एलिमेंट्सला पुट आउट केलं, एलिमेंट्सला क्लासिफाईड केलं. तर मेंडेलिव्हने त्यावेळेस त्याला माहिती असलेले जे 63 एलिमेंट्स होते, ते 63 एलिमेंट्स कन्सिडर करून त्याने त्याच्या आवर्त सारणीमध्ये मांडले, म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये मांडले, विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने. देन ही ट्रान्सफर्ड दिस इन टू द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स इन अकॉर्डन्स विथ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. ह्या एलिमेंट्सला त्याने पिरियडिक टेबलमध्ये क्लासिफाईड केलं. तर ते क्लासिफाईड करताना, म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये त्यांची मांडणी करताना, त्याने त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज लक्षात घेतल्या आणि त्याच्यानुसार त्यांची मांडणी केली. ओके. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स, मेल्टिंग पॉईंट्स, बॉइलिंग पॉईंट्स अँड डेन्सिटीज. लक्षात घ्या, मेंडेलिव्हने जे मॉलिक्युलर फॉर्म्युले मांडले हायड्राइड्स आणि ऑक्साइड्सचे, त्याच्यासोबत त्याने त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटीज या विचारात घेतल्या आणि त्यावरून त्याने त्याचे हायड्राइड्सचे आणि ऑक्साइड्सचे फॉर्म्युले जे होते ते तयार केले त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये. मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. मेंडेलिव्हला असं लक्षात आलं की एलिमेंट्सची त्याच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडणी केल्यावर त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये डेफिनेट इंटरवल नंतर सिमिलॅरिटीज दिसून येतात आणि त्या सिमिलॅरिटीच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग्स, मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. मेंडेलिव्हने एक पिरियडिक लॉ मांडला, तो स्टेट केला. तो काय हे लक्षात घ्या. मेंडेलिव्ह स्टेटेड द पिरियडिक लॉ अँड इट इज ॲज फॉलो. तर तो कसा आहे लक्षात घ्या. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर या ठिकाणी लक्षात घ्या, एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुक्रमांकाचे म्हणजे अणुभारांकाचे आवर्ती फलं असतात, असं मेंडेलिव्हने फाइंड आउट केलं आणि त्याच्या संदर्भात त्याने रूल मांडला. तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिकली लक्षात घ्या कोणते पॉईंट आपण हायलाइट केलेत. पुन्हा एकदा सांगतो,
The Russian scientist Dmitry Mendeleev developed periodic table of elements during the period 1869 to 1872. According to Mendeleev, atomic mass is the fundamental property of the element, and by considering the atomic mass of element, he arranged the 63 elements known at that time with increasing order of their atomic masses, and he found that the physical and chemical properties of the elements are repeated after a definite interval of time, and according to this he formulated the hydrides and oxides of the elements, melting point, boiling point, densities of elements and their hydrides and oxides. On the basis of these findings, Mendeleev stated the law that is called as Mendeleev's periodic law, and it is that properties of elements are periodic function of their atomic masses. तर आता मेंडेलिव्हने जो पिरियडिक लॉ स्टेट केला आहे त्याच्यानुसार त्याने जे पिरियडिक टेबलची मांडणी केली तो पिरियडिक टेबल कसा आहे तो प्रत्यक्षात पाहूया आपण. तर लक्षात घ्या, हा समोर तुम्हाला डिस्प्लेवर जो दिसतो आहे तो मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे. या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल मेंडेलिव्हचं विशेष असं आहे की मेंडेलिव्ह वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू सक्सेसफुली क्लासिफाईड द एलिमेंट्स इन द फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये सक्सेसफुली एलिमेंट्स मांडणारा मेंडेलिव्ह हा पहिला शास्त्रज्ञ होता. मेंडेलिव्हने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स दिलेले आहेत 8 व्हर्टिकल कॉलम्स आहेत. देर आर 8 व्हर्टिकल कॉलम्स इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. दे आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. तर या आवर्त सारणीमध्ये तुम्हाला उभे स्तंभ 8 दिसत आहेत. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड, ग्रुप फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7th आणि 8 याप्रमाणे 8 व्हर्टिकल कॉलम दिसत आहेत, त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. आणि देर आर 12 हॉरिझॉन्टल रोज आर प्रेझेंट इन दिस पिरियडिक टेबल दॅट इज कॉल्ड ॲज these horizontal rows are called as periods. तर मेंडेलिव्हच्या या आवर्त सारणीमध्ये 1 2 3 4 5 या पद्धतीने 12 हॉरिझॉन्टल रोज आहेत ज्यांना पिरियड्स म्हटलं गेलं आणि 8 व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हटलं गेलं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये 8 ग्रुप्स आहेत आणि 12 पिरियड्स आहेत. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात दिसतंय की काही लक्षात येत आहे की काही एलिमेंट्स जे आहेत त्यांची या ठिकाणी मांडणी केलेली आहे, तर काहींसाठी मात्र या ठिकाणी ब्लँक प्लेसेस सोडलेल्या आहेत. मेंडेलिव्हने त्यावेळेस नोन असलेल्या एलिमेंट्सला त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार एका पर्टिक्युलर बॉक्समध्ये मांडलं आणि काही एलिमेंट्सची त्याला माहिती नव्हती, परंतु त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज त्याने प्रिडिक्ट केलेल्या होत्या, त्यांच्यासाठी त्याने रिक्त जागा सोडून दिली, ब्लँक प्लेसेस सोडलेत. काही ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क्स पण दिसत आहेत की ज्या एलिमेंट्सचे नावं किंवा त्याच्याबद्दलची अधिक माहिती त्याला मिळवायची होती त्याच्यासाठी त्याने गॅप्स या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत. सो फ्रेंड, या पद्धतीने मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी मांडली तिला खूप मोठं क्रेडिट जातं, कारण मेंडेलिव्ह हा पहिला शास्त्रज्ञ आहे की ज्याने पिरियड्स आणि ग्रुप्सच्या माध्यमातून टेबल तयार केलं. तर लक्षात घ्या, मेंडेलिव्हने या ठिकाणी नुसतंच टेबल मांडलेला नाही आहे, तर त्याच्यानुसार त्यांचे काही जे फॉर्म्युले आहेत ऑक्साईड्सचे आणि हायड्रॉइड्सचे ते सुद्धा या ठिकाणी दिलेत. ग्रुप फर्स्टचा फॉर्म्युला दिसतोय आपल्याला R2O, म्हणजे या ग्रुप फर्स्ट मधील जे एलिमेंट येतात हे जेव्हा ऑक्साईड फॉर्म करतील ऑक्साईड सोबतचा यांचा फॉर्म्युला असेल R2O. R म्हणजे त्याच्या जागी हा एलिमेंट येईल या ग्रुपमधला आणि विथ ऑक्सिजन, म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचं ऑक्साईड जे तयार होईल ते असं होईल H2O म्हणजे वॉटर तयार होईल. लिथियमचं ऑक्साईड तयार होईल L2O. सोडियमचं ऑक्साईड तयार होईल Na2O. या पद्धतीने R2O हा फॉर्म्युला आहे. तसंच RO म्हणजे काय लक्षात घ्या, या ग्रुप सेकंड मधील जे एलिमेंट्स आहेत ते कंबाईन होताना त्यांचे एक एलिमेंट ऑक्सिजन सोबत फक्त तयार होऊन कंपाऊंड तयार होतील, जसं BeO, MgO, CaO असे यांचे ऑक्साईड्स तयार होतील. तर हे ऑक्साईडसाठीचा फॉर्म्युला आहे. ग्रुप 3 साठी R2O3 म्हणजे या ठिकाणी ॲल्युमिनियम आहे, तर ॲल्युमिनियमचा ऑक्साईडचा फॉर्म्युला येतो आपला Al2O3. या पद्धतीने बरेच प्रॉपर फॉर्म्युले मेंडेलिव्हने फाइंड आउट करून ते या ठिकाणी मांडले. हे H4, RH4, RH3 हे जे फॉर्म्युले आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी ते हायड्राइड्सचे फॉर्म्युले आहेत, बाकीचे ऑक्साईड्सचे फॉर्म्युले आहेत. पण या ठिकाणी जे प्रिंट आउट केलेलं आहे R2O, RO, R2O3 हे तुम्हाला इंडेक्सच्या जागेवर 2 आणि 3 अशा पोझिशन्स दिसत आहेत ज्या ॲक्च्युअली त्या बेसला दिलेल्या असतात. तर या ठिकाणी आपल्याला एक नोट दिलेली आहे,
द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन ॲज R2O किंवा R2O, R2O3 एक्सेट्रा इन द अप्पर पार्ट ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल आर रिटन ॲज R2O, R2O3 एक्सेट्रा इन द प्रेझेंट सिस्टीम. तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये हे 2, 3 जे वर डिनोट केलेले आहेत इंडेक्सवर, ते प्रेझेंट सिस्टीममध्ये आपण डिनॉमिनेटर म्हणण्यापेक्षा बेसला घेतो. लक्षात घ्या, डिनॉमिनेटर नाही म्हणता येणार. जसं हे इंडेक्सला घेतो तो लिहिला होता मेंडेलिव्हने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये 2, 3 इंडेक्सला दिलेले होते, ते इथे बेसला घेतले जातात आता प्रेझेंट सिस्टीममध्ये. पहा डिस्प्लेवर आपल्याला या ठिकाणी जे चित्र दिसतं आहे, पिक्चर दिसतं आहे, तो फोटो आहे दिमित्री मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञांच्या. त्यांच्या संदर्भात आपण इंट्रोडक्शन घेऊया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमधून दिमित्री मेंडेलिव्ह जे आहे यांचा कार्यकाल आहे 1834 to 1907, 1834 तर 1907च्या कालखंडामध्ये साधारणतः मेंडेलिव्हने कार्य केलेलं आहे. त्यांचं जे सायंटिफिक वर्क झालेलं आहे ते ॲज अ प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलं आहे. वॉज प्रोफेसर इन द सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. त्यांनी प्रत्येक माहिती असलेल्या एलिमेंटसाठी एक स्वतंत्र कार्ड बनवलं होतं, त्याचं ॲटॉमिक मास विथ देअर ॲटॉमिक मास बनवलेलं होतं. ही अरेंज द कार्ड्स इन द अकॉर्डन्स विथ ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विच रिझल्टेड इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. आणि त्यांनी हे कार्ड्स जे होते त्यांची चढत्या ॲटॉमिक मासेसने विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस मांडणी केली आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या आणि त्याचा स्टडी करूनच त्यांनी मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल होता तो त्यांनी फिक्स आउट केला. म्हणजे पिरियडिक टेबलची निर्मिती ही त्यांच्या ह्या जे क्रिएटिव्ह वर्क होते कार्ड्स तयार करून विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ॲटॉमिक मासेसचं ते मांडणं, त्यातून पिरियडिक टेबलची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मेंडेलिव्हचं जे वर्क आहे एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल जो आपल्याला दिसतो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे तुम्ही इन डिटेल नंतरही स्टडी करू शकतात. तुम्हाला लक्षात येईल काही ठिकाणी ब्लँक प्लेसेस ज्या सोडलेल्या आहेत याचे मेरिट्स काय आहेत मेंडेलिव्हच्या या पिरियडिक टेबलचे आणि डिमेरिट्स काय आहेत त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा टॉपिक जरा मोठा आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा. इनिशियली आपल्याला हे जरी लक्षात आलं की मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल म्हणजे काय, तर रशियन सायंटिस्ट मेंडेलिव्हने 1869 ते 1872च्या कालखंडामध्ये त्याला माहिती असलेल्या 63 मूलद्रव्यांची मांडणी एका टेबलच्या फॉर्ममध्ये केली, ज्याला आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल असं म्हणतो. हा पिरियडिक टेबल त्याच्या लॉवर बेस करतो. तो लॉ असा आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल जो आहे तो आपल्याला दिसतोय डिस्प्लेवर. त्यात मी सांगितल्याप्रमाणे 8 वर्टिकल कॉलम्स आहेत त्याला ग्रुप म्हणतो, 12 हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण पिरियड्स म्हणतो. ग्रुप्स आणि पिरियड्स असणारा पिरियडिक टेबल मांडणारा मेंडेलिव्ह हा पहिला सायंटिस्ट आहे. त्याने त्याच्यावरून हायड्राइड्सचे फॉर्म्युले, ऑक्साईड्सचे फॉर्म्युले सुद्धा डिटरमाइन केले आणि अशा पद्धतीने मेंडेलिव्हचं जे वर्क आहे एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे, जे आपण विसरू शकत नाही. लॅटर ऑन मग मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल नंतर मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल पुन्हा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मॉडिफाईड झाला आहे, कन्वर्ट करण्यात आला आहे. काही त्रुटीज ज्या होत्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमधील किंवा मेरिट्स डिमेरिट्स यांच्या संदर्भात स्टडी झाला आणि मग तो लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कन्वर्ट झाला. असं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल हा टॉपिक थोडा वास्ट आहे. याच्या संदर्भात अजून आपल्याला काही गोष्टींची माहिती घ्यायची, ती म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा फायदे आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे डिमेरिट्स म्हणजे तोटे किंवा त्याच्यात असलेल्या त्रुटी यांच्या संदर्भात पण आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. एकाच सेशनमध्ये पूर्ण पॉईंट कव्हर करणं हे थोडंसं तुमच्या दृष्टीनेही आणि आपल्या अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने थोडंसं याचं टायमिंग वाढेल, म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये मात्र आपण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल संदर्भातील या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हे आपण स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड,
आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स काढा. ओके, बाय, सी यू.